साहेबाला बोला, तुझा साहेब येतो त्याला इकडे बोलवा पहिलं. तुम्ही एक काम करा, हे पहिला साईडला घ्या. साईडला नाही, थांबा जरा, त्याला येऊ देतो. अधिकारी पळून गेला नाही का, त्याला इकडे बोलवा पहिलं. इथं रस्त्यामध्ये मारणार मागच्या प्रवाशांना निघून जाऊ दे ना. गाड्या पाठीमागचं जाऊ दे. नालायक कोण आहे यांचा पूर्णपणे? ही काय लोकांच्या आवाज होते. अधिकारी पहिला बोलवा, कोण आहे बोलवा, तो अधिकारी कोण आहे त्याला बोलवा पहिला. काम अजिबात करायचं नाही, लोकांचा जीवन खेळायचं अजिबात जमणार नाही. पूर्ण ते साहेब व्हिडिओ त्याला पहिला बोलवायची. फोन करा त्याला. या ठिकाणी ही खडी टाकले, याच्यावरती खूप ऍक्सिडेंट होतात, रात्रीचे देखील ऍक्सिडेंट होतात. यांनी काळजी घेणं गरजेचं प्रशासनाने. तुमची काय भूमिका आहे? 12 दिवस जर झोप नाही मला, रात्री दिवस फोन येतात लोकांचे, बरं गाड्या गुतल्या, काय झालं काय झालं. रात्री 2-2:30 वाजता आम्ही सगळी गावातली पोरं, संतोष पवारावर द्यायचं आणि विकी असेल, आम्ही सगळेजण रात्रीच्या गाडीमध्ये ऍक्सिडेंट झाला रात्री नाही का. ते माणूस आम्ही ओढून काढणार, रात्री गाडीमध्ये गुतला होता. प्रशासन यांचा अधिकारी एक सुद्धा नाही, कोण नाही रस्त्यावरचे आहे का काही. त्यामुळं काय आलं, याला अजिबात काम करून येणार. 4 ढीक टाकले त्यांनी, इथं पारगावला 1 ढीक टाकलाय, त्याच्यानंतर ते ब्ल्यू डेक हॉटेलपाशी, त्याच्यानंतर 7 हॉटेल करंजाळी इथं टाकलं ढीक. पूर्ण काढल्याशिवाय, कारण काय आलं एका त्या ढिगांवरून गाड्या पलटी होत्यात, 2 व्हीलरवाली पडत नाही का. यांनी काय, यांना वाटत जावा रस्ता बंद करायचा, यांना वाटत जावा त्यांनी ढीक लावायची. ही कोणती मनमानी कारभार आहे? ढीक कोणत्या परमिशन टाकले यांनी, यांच्याकडून आपल्याला चौकशी करून घ्यायची. जसं तुम्ही बोलले बरं का, तुम्ही आता जसं बोलले की नाही का, जेव्हा पाहिजे तेव्हा रस्ता बंद चालू करतात, हे खरं आहे अगदी. कारण की जे बाहेरून प्रवेश येतात त्यांचे खूप हाल होतात, कारण की अपडेट इथून चुकीची जाते. काय म्हणणार याच्यावर? पर्यटक आले पाहिजे आपल्याकडे, पण यांचा नालायकपणा मला सांगा. हे बंद झाली, ही सगळ्या गोष्टी झाल्या कोणामुळे झाल्यात? यांचा हलगर्जीपणा आहे. इथं कोणी प्रशासन लक्ष देत नाही, रस्ता चालू आहे. कोणी येते का मला सांगा इकडे? काय आलंय नालायकपणा यांचं ते ना सगळा. जाऊ बघा तो इथं रस्त्याला काय ना काय तरी त्यांचं चालूच असतं. आता रात्रपासून मला काल आहे ना, काल कमीत कमी 4 ऍक्सिडेंट झालेत काल. त्या पाटील डॉक्टर इथं बारगाव पाटील, त्यांना विचारा जाऊन म्हणा तुमच्या किती पेशंट आलेत काल. परवा पण झालेले इथं ऍक्सिडेंट, फुलांच्या गाड्यांचा पण पलटलेली. गावात या रस्त्यामुळे नाही होत, यांनी नालायकपणा केला. खडी टाकली रस्त्यावरती, ढीग लावले मोठाले. ती कसं काय करत आहे, छोटीशी टपरे टाकली. आता माझ्याच गाड्यामध्ये टपऱ्या टाकल्यात लोकांनी. त्या टपऱ्यामध्ये वाहतुकीसाठी अडथळा होते म्हणून त्यांनी यांना लेटर दिलेत. तुम्ही हे ढीग कोणत्या परमिशन लिहून टाकल्या तिथं? परंतु प्रशासन सांगताय की तुम्हाला पर्याय महामार्ग दिलाय, खिरेश्वर मार्ग तुम्ही दुरुस्त करा पहिला, मग त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या. मला सांगा, पर्यायी मार्ग जेव्हा द्यायचं त्यावेळी तो पण पर्यायी मार्ग चांगला पाहिजे ना. तिथं 50 ऍक्सिडेंट होणार आणि इथं 10 होणार, त्याचा काय फायदा आहे का त्याचा? तुम्हाला करायचं तर पूर्ण पहिले ते रस्ता क्लिअर करा, मग इकडं हे करा, बरोबर नाही? आता इथं काय प्रॉब्लेम आहे? का काम होत नाही? काम चाल करतीच नाही काम. मला सांग, कोण अधिकारी इथं आहे का कोणी? आज 13वा दिवस आहे. त्यांची माणसं दिसतात ना इथं, काहीतरी आहेत ना हे शोला उभी आता काय करतात काम? मला सांग, कोणीच काम करीत नाही, काय नाही. बरं पर्यटक आता काय 4 महिने सीझन असतो लोकांचा इथल्या, बरं हॉटेल छोट्या छोट्या टपऱ्या असतील, या लोकांचा किती मोठा लॉस झाला याच्यामुळे. तुम्ही त्यांना बोलून त्यांना जाब विचारा. त्यांनाच बोलित होतो पळाला. आता काय आलंय, तुम्हाला काम करून देणार ना अजिबात. काम करायचं नाही तुम्ही. तू अधिकारी ना, तू पहिले इथं बोलवा, त्याला खडी बिडी पूर्ण साफ झाली पाहिजे, तर तुम्हाला काम चालू करून. ऐका ना, तुम्ही म्हणताय काम करायचं नाही, मग हे काम काय काम करतात ते माणसं आता इथं? काय करायचं मला माहिती, JCB घेऊन आले. मग तुम्ही म्हणताय काम करायचं नाही, काम होत नाही इथं. काहीतरी चालू ती पूर्ण काहीच नाही करून द्यायचं. आता डायरेक्ट बंद म्हणजे बंद. जोपर्यंत ते खडी नाही का काढीत नाही ना ती, तोपर्यंत अजिबात नाही. खडीचे ते ढीग आहेत ना, पूर्ण काढले पाहिजे यांनी. लोकांचा ऍक्सिडेंट होता, लोकांना अपघात होता, एखादा करता माणूस करत नाही गेला. किती मोठं दुःख आहे माणसाला माहिती, यांना काय माहिती. ऐक ना, खडी टाकायचं लॉजिक काय तशी? जर वाहतूक चालू आहे, इकडून कल्याण मार्ग येतात, नगर मार्ग येतात, मग खडी मध्ये खडी टाकायचं लॉजिक काय? कशासाठी खडी टाकायची ना? तर धंदेवाल्याला पण नाग त्रास दिला जातोय. पर्यटक आपल्या तुम्ही आता अहो तुम्ही इथं या जरा ते खडी बिडी काढा ना, रस्ते ढीग काढायचे का नाही? तुम्हाला काम होऊन देणार नाही अजिबात आम्ही. कुठं काढायला लावले साहेब? इथं ढीग तसेच आता करंजाळा तिथे आता तिथून आलो आम्ही, ढीग तसेच पडलेत ते. हा नाही ते सगळं क्लिअर केल्याशिवाय रस्त्याचं काम चालू करायचं नाही. तुम्ही पूर्ण रस्ता साफ झाला पाहिजे. तुम्ही पार खडी बिडी पार रस्त्यावर राहील नाही पाहिजे. तुम्ही साहेब आम्हाला बघून पळून जाता. तुम्ही 2 मिनिटं आम्ही आलो नाही तर गेले तुम्ही निघून. प्रत्येक वेळेस गडबड आहे. कायची गडबड? रस्ता नाही, काय नाही, तुमचं काहीच काम चालू नाही. गडबड तुमचा प्रत्येक वेळेस, तुमची गडबड.
भेटत ना पूर्ण रस्ता क्लिअर झाला पाहिजे तोपर्यंत तुमचं काम करा अजिबात काम करून देणार नाही आम्ही तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे आमच्यावर करा काय करायचं असेल ते करा हा या आम्ही हा इथं थांबलो रस्त्यावरती या नंदकिशोर जगताप हा हा या हा भेटलो होतो या परंतु नंदभाऊ 15 दिवस झालं राष्ट्रीय महामार्ग जर बंद असेल तर ही गोष्ट कशी वाटते? ही निंदनीय गोष्टी नाही का हो? हे ठेकेदार काय करतात ते अजून? लक्षच नाही काय नाही मला यांना वाटेल तवा बंद करतात मला सांगा आता शनिवारी बंद करायची गरज बरं आदेश नाही तर काहीच नाही हा हे महत्वाचं आहे की काहीतरी सूचना जारी केली पाहिजे सोशल मीडियाद्वारे पोस्ट केली पाहिजे. काय विषय काय का रस्ता चालू आहे ना रस्ता चालू नाही का मला सांगा हा आता या रस्त्याने गाडी जाऊ शकतात ना पण यांना वाटेल तवा ही बंद करतात यांना वाटेल ही तवा चालू करायची मग मोठी जी अवजड वाहने वगैरे असतात ती इथून थांबवलेली असतात. वाणे रात्री मी 2:30 होता ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला ना त्यावेळेस कमी कमी 8,000 गाड्या गेल्या मला काय म्हणायचं गाड्या जाणार आहे पण जुन्नर तालुक्यातले गेले तर काय प्रॉब्लेम नाही ना आता रस्त्याला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा म्हणजे यांना कसं वाटतं यांना अवजड यांनी यांच्या मनाने वाटलं तेव्हा सोडायचे नाही का रात्री तर 2 आणि 2:30 वाजता सोडणार जाऊ दे ना कंटिन्यू लोक जातात जाऊ दे ना रस्ता चांगला झालाय ना बरं यांनी फॉलोअप घेतला पाहिजे रस्ता चालू तर जास्तीत जास्त कसा लवकरात लवकर यांनी प्रयत्न केले पाहिजे हा लोकांना विटी धरून काय फायदा आहे मला सांगा जे मोठाले अवजड वाहन आपले जुन्नर तालुक्यात तिथे तरकारीवारी येतात त्यांचं किती नुकसान होते त्या पिकअपवाल्यांना विचारा काय अवस्था आहे त्यांची तुम्ही त्या अधिकाऱ्याला माझ्यासोबत आहे ना खरं मी त्याला एका टू व्हीलर घेऊन जातो तिकडे त्या पलीकडे त्यांचीच गाडी तिथून जे पर्याय मार्ग दिले तिथून तेव्हा कळले अधिकाऱ्यांना त्यामुळे डायरेक्ट टू व्हीलर वरती घेऊन जायचं त्या साईडला तेव्हा त्यांना कळेल का काय अवस्था तिथली आता काय भूमिका असणार तुमची पुढे? भूमिका नाही रस्ता होऊन जोपर्यंत येईल ना आता हे रस्ता पूर्णपणे क्लिअर करीत नाही चालू करीत नाही ना तो यांना कामच करून नाही द्यायचं आधी रस्ता क्लिअर म्हणजे काय? आता तुम्ही बोलताय की रस्ता चालू आहे कमीत कमी 10-15 फूट आणि नुसते हटवायचे नाही त्यांनी ती खडी ना फार झाडून काढायचं. हा बरोबर आहे हा पडू शकतो त्याच्यावर झालेलं आहे त्याचं कसं two wheeler वाले two wheeler त्या सरकणार. खडीवर गेलेले. पूर्ण खडी झाडून काढले पाहिजे पूर्ण येतात का ते आता अधिकारी येतात ते? परत जर त्यांना जर परत जर रस्ता बंद करायचा असत तर प्रत्येक धंद्यावाल्याला किंवा गावातल्या ग्रुपला 2 दिवस अगोदर सांगितलं पाहिजे Yes, म्हणजे yes. पुढचं नियोजन प्रत्येकाला लावता येते लोकांना त्याचे काय काम असेल, पर्यायी ठीक आहे, 2 तुम्ही दिवसात म्हणता पर्यायी आवडून रस्ता जाईल, बरोबर नाही पर्यायी रस्ता पण तसा पाहिजे ना की मी बोल आहे का मला सांग 100 खड्डे पडले हा या माळशेजवळमध्ये हजारो पर्यटक येत असतात इथं 50 ते 100 तरी हॉटेल असतील या हॉटेल व्यावसायिकांचं नुकसान होते परंतु हे प्रशासन मात्र काहीच जाहीर सूचना वगैरे देत नाहीये. काय आले आता आम्ही आता 4-5 जण आलो इथं काय आले ज्यावेळेस लोक आक्रमक होतील 100 दिवस लोक रस्ते होतील तेव्हा त्यांना कळेल काय आले लोकांना आहे ना आता तर सगळ्यांना तो व्हायला लागलाय ज्यावेळेस सगळे एकत्र रस्त्यावर त्यावेळेस त्यांना कळत त्यांना असं वाटतं की कुणीच लक्ष द्यायला नाही त्यांच्या मनमानी कारभार झालाय त्यांना परंतु आज 15 दिवस झाले पण यांचा काय प्रॉब्लेम आहे? का गाड्या सोडत नसतील? काहीच प्रॉब्लेम नाही मला सांगा रस्ता चालू आहे काय झालं रस्त्याला मग का गाड्या सोडत नाहीत ते? त्यांना काय त्यांचं मलाच काय कळत नाही लॉजिक काय नाही की त्यांचं काय सिस्टम चालू आहे त्यांची त्यांच्या मनाला वाटलं तेव्हा बंद करायचं तेव्हा चालू करायचं त्यामुळे आम्ही आक्रमक झालो आता काय काय याचा मुक्त लावल्याशिवाय पर्याय नाही आता बघा तुम्ही पण हा सिग्नल इथं लावलाय आणि ढीक पुढे टाकलं तो सिग्नल पुढे पाहिजे ना सिग्नल पुढे पाहिजे ढीक मागं पाहिजे गाडी जर आली तो ब्लॅक ढीक आहे काळा कलर येतो डायरेक्ट ढिगाव चढतात गाड्या रात्रीच इथं लाईट नसते अधिकारी नाही कुणीच नाही बरं सिग्नल नाही बरं तिथे पुढे बॅरिगेट पाहिजे ना बॅरिगेट पाहिजे ना बॅरिगेट नाही काहीच त्यांची यंत्रणा नाही बरं रात्रीची यांच्या कंपनीची लोक पाहिजे ना यांनी कंपनीची लोक ठेवली पाहिजे ना इथंची सिक्युरिटी म्हणून बरोबर नाही काहीच नाही इथंची त्यांची लोक नाही काहीच नाही ही लोक 8 वाजता निघून आणि म्हणजे मोठाली वाहनं जात नाही रात्रीची मोठाली वाहनं लागतात